नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मक्याची भजी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि अद्रक हे कुटून घेतलेलं आहे आणि मक्का घेतलेला आहे। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। हे मक्के मी याच्यात टाकून घेते। हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात। हे असं आपल्याला जाडच वाटून घ्यायचं आहे। इथे मी 1 भांडं घेतलेलं आहे, हे आपण याच्यात टाकून घेऊ। बेसन टाकते 1 वाटी, कांदा टाकते, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे आपण टाकून घेऊ याच्यात। मीठ टाकते चवीनुसार, हळद टाकते थोडी, लाल तिखट टाकते थोडं, ओवा टाकते, कोथिंबीर टाकते। हे आपल्याला पाणी नाही टाकायचं, सुरुवातीला असंच आपण हे मिक्स करून घेऊ। पाणी आपल्याला लागणारच नाही, मक्याला खूप पाणी राहते। खूप छान मिक्स झालेला आहे। थोडासा खायचा सोडा टाकते, जास्त नाही, एकदम चिमूटभर। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ। इथे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम होण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे। सुरुवातीला तेल गरमच पाहिजे एकदम। आता या साइडने आपण हे परतून घेऊ। आता मी गॅस कमी केलेला आहे। भजी आता छान झालेले आहे, मी प्लेटमध्ये काढून घेते। राहिलेले भजी पण करून घेते। मक्का भजी झालेली आहे तयार। खूप छान झालेले आहे, एकदम खुसखुशी। आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।